हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 दॅट इज ऑफ बायोलॉजी रिप्रोडक्शन इन प्लांट्स याच्यावर आपण काही नर्सिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर लास्ट सेशन मध्ये आपण काही एमसीक्यूज डिस्कस केले, तर आता हा सेशन रिप्रोडक्शन इन प्लांट्सचा पार्ट 4 आहे. या सेशन मध्ये आपण एमएचटी सीईटी नर्सिंग 2026 या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काही एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत, जे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टुडंट्स. तर सगळ्यात पहिले एमएचटी सीईटी नर्सिंग एक्झाम साठी ग्लोबल ऑनलाईन एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर द अकॅडमिक इयर 2026. येस स्टुडंट्स, तर ऑलरेडी आपले बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. तर 14 जुलै पासून आपले बॅचेस न्यू बॅच स्टार्ट होणार आहे आपली. राईट, एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते विद्यार्थी मित्रांनो, ज्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स अँड एमसीक्यू डिस्कशन. तर या कोर्ससाठीची फी आहे ₹5,000 स्टुडंट्स. तर या लाईव्ह लेक्चर्स मध्ये आपण विद्यार्थ्यांचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून विद्यार्थ्याला एज्युकेटरशी कनेक्ट करता येतं आणि त्यांचे काही डाऊट्स असतील ते त्यांना सॉल्व्ह करता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, और एल्स तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप देखील डाउनलोड करून याच्या थ्रू या कोर्सला एक्सेस करू शकता. सो लेट्स बिगिन विथ द सेशन स्टुडंट्स. तर सगळ्यात पहिले आपला फर्स्ट एमसीक्यू दॅट इज, इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन रूट सेल इज 14, then what will be the chromosome number in synergids. ओके, तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एमसीक्यू सॉल्व्ह करतो हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की आपल्याला क्वेश्चन कळला आहे की नाही. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन कळला नसेल तर यू मेक शुअर की तुम्ही तो क्वेश्चन दोनदा वाचताय. येस, तर आपण आता इथे काय विचारलंय क्वेश्चन मध्ये, जर एका नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ रूट सेल, आता रूट सेलच्या क्रोमोझोम मध्ये जर 14 असतील, इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन रूट सेल इज 14, देन व्हॉट विल बी द क्रोमोझोम नंबर, क्रोमोझोम किती असतील सिनर्जिड्स मध्ये हे विचारलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, रूट सेल काय असतो, रूट सेल इज डिप्लॉइड इन नेचर. काय रूट सेल, डिप्लॉइड. अँड सिनर्जिड्स काय असतात, दे आर हॅप्लॉइड इन नेचर. ओके, व्हॉट आर दे, हॅप्लॉइड इन नेचर. सो व्हॉट विल बी द इक्वेशन हिअर, 2n is equals to 14. राईट, आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Therefore n is equals to 14 upon 2. So 2 ones are 2 sevens are. So n is equals to 7. So काय आन्सर आलं, then what will be the chromosome number in synergids? The synergids मध्ये 7 chromosomes present असतील. So the option number C, 7 is your right answer. Yes. Next, with respect to angiosperms, identify the incorrect pair from the following. आता with respect to म्हणजे angiospermsच्या केस मध्ये असं त्यांनी विचारलंय, with respect to. येस, अँजिओस्पर्म्स मध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला आयडेंटिफाय करायचंय इनकरेक्ट पेअर. करेक्ट विचारलीये का, नाही. आपल्याला काय विचारलीये, इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. सो ऑप्शन नंबर ए काय आहे, प्रायमरी एंडोस्पर्म दॅट इज ट्रिप्लॉइड इन नेचर. Antipodal cell, diploid in nature. Cells of nucellus of ovule, diploid in nature. And vegetative cell of male gametophyte, that is haploid in nature. तर आता काय आहे याचं राईट आन्सर, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस राईट ट्रिप्लॉइड असतात. सेल्स ऑफ न्यूसेलस ऑफ ओव्यूल बरोबर आहे, डिप्लॉइड असतात. व्हेजिटेटिव्ह सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट हॅप्लॉइड बरोबर आहे. आता अँटीपोडल सेलच्या केस मध्ये विद्यार्थी मित्रांनो, लुक ॲट युअर, जस्ट अ सेकंड. जे अँटीपोडल आपले सेल्स आहेत, जे हे वरचे सेल्स आहेत ते काय असतात, दे आर हॅप्लॉइड. राईट, फक्त जे मध्ये प्रेझेंट सेल आहे दॅट इज डिप्लॉइड.
राईट. सो अँटीपोडल सेल्स काय पाहिजे, हॅप्लॉइड पाहिजे, पण इथे त्यांनी काय दिलेलं आहे, डिप्लॉइड दिलेलं आहे. सो द राईट आन्सर, बिकॉज वी हॅव टू आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर, सो द राईट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज अँटीपोडल सेल्स. येते विद्यार्थी मित्रांनो लक्षात. नाव नेक्स्ट MCQ. इन द गिवन डायग्राम parts labeled as A, B, C, D, E and F are respectively identified as D. आता आपल्याला काय विचारलं, रिस्पेक्टिव्हली विचारलंय, म्हणजे आपल्याला ते ऑप्शन्स लाईनीनी, म्हणजे ए म्हणजे हे, बी म्हणजे ते, हे लाईनीनी आलं पाहिजे. राईट. सो जर आपण पहिलंच ऑप्शन बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर ए काय आहे या डायग्राम मध्ये, येस. What is A in this diagram? They are called as synergids, right? तर ऑप्शन नंबर ए मध्ये पहिलाच आहे synergid, right? B काय आहे, B are the polar nuclei or the secondary nucleus. तर ऑप्शन नंबर ए मध्येच आहे. तो ऑटोमॅटिकली आपल्याला कळलंय की ऑप्शन नंबर एच करेक्ट आहे, कारण त्यांनी काय विचारलं, रिस्पेक्टिव्हली, म्हणजे आपण सिस्टमॅटिकली लाईनीने आपले आन्सर्स करेक्ट आले पाहिजे. सो युअर राईट आन्सर इज, विद्यार्थी मित्रांनो काय आपलं राईट आन्सर, ऑप्शन नंबर ए, दॅट इज सिनर्जिड्स, पोलर न्यूक्लिआय, सेंट्रल सेल, अँटीपोडल्स, फिलिफॉर्म apparatus and egg. Yes, is it clear? So your right answer is option number A. ए म्हणजे काय आहे, सिनर्जिड आहे. बी म्हणजे काय आहे, पोलार न्यूक्लिआय. सी म्हणजे काय आहे, सेंट्रल सेल. डी म्हणजे काय आहे, अँटीपोडल्स. ई म्हणजे काय आहे, फिलिफॉर्म ॲपरेटस, राईट. आणि एफ म्हणजे काय आहे, एग. सो युअर राईट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज ए. सॉरी, ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट. If 400 pollen grains are produced from a single monoecious anther from its components equally, what is the number of pollen grain mother cells in each of the sporangia? Sporangia म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? It is the pollen grain. Okay? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपले ऑल 4 पार्ट्स बघितले ऑफ दिस चॅप्टर, तर तुमच्या लक्षात येईल की असे टाइप्स ऑफ क्वेश्चन्स बऱ्याचदा विचारले गेले आहेत. तर आता इथे काय विचारलंय, सिंगल मोनोथिशियस अँथर. तर आतापर्यंत आपण डायथिशियस टेट्रॉड अँथर बघत होतो, पण आता इथे त्यांनी काय म्हटलंय की सिंगल मोनोथिशियस अँथर. तर सिंगल मोनोथिशियस अँथरचं स्ट्रक्चर कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, सी सॉर्ट ऑफ असं स्ट्रक्चर आहे सिंगल मोनोथिशियस अँथरचं. येस, इट इज कॉल्ड एज मोनोथिशियस अँथर. आणि याचे किती पार्ट्स आहेत, मोनोथिकस अँथर. इट इज हॅव्हिंग 2 pollen sac. This is 1 and this is 2. किती आहेत, इट इज हॅव्हिंग 2 pollen sac. ओके, 2 pollen sac. तर आता आपल्याला क्वेश्चन परत एकदा व्यवस्थित वाचायचा. इफ 400 पोलन ग्रेन्स, या अँथरनी किती पोलन ग्रेन्स प्रोड्यूस केलेत, 400 फ्रॉम सिंगल मोनोथिशियस अँथर फ्रॉम इट्स कंपोनेंट्स इक्वली, व्हॉट इज द नंबर ऑफ पोलन ग्रेन मदर सेल्स इन ईच ऑफ द स्पोरॅन्जिया. म्हणजे प्रत्येक सॅक मध्ये किती पोलन प्रोड्यूस झालेत हे त्यांना विचारायचंय, राईट. सो वी विल स्टडी हियर 1 MMC, that is microsporin mother cell, right. किती प्रोड्यूस करता विद्यार्थी मित्रांनो, इट प्रोड्यूस 4 pollen grains. PG is nothing but 4 pollen grains. The XMMC is equals to 400 pollen grains, right. तर काय होईल, क्रॉस मल्टिप्लाय होईल. So therefore 400 into 1 is equal to 4 into x, which is equal to 400 is equals to 4x. So काय होईल, 400 upon 4 is equals to x. तर x चा आन्सर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, x is equals to 100 MMC. म्हणजे टोटल नंबर ऑफ MMC किती आहेत, 100.
राईट 100 पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होतात. बट किती मोनोथिशियस अँथर मध्ये? दे आर 2 चेंबर्स और 2 पोलन सॅक. सो 100 डिवायडेड बाय 2 which is equals to 50. Right? So the number of pollen grain mother cell in each of the sporangia will be 50. किती असतील विद्यार्थी मित्रांनो? 50. So your right answer is option number C, that is 50. Clear? Is it clear to you students? Next question. Insect pollinated flowers have dash pollen grains. आता insect pollinated flowers असतील त्यांचे pollen grains कसे असतील? So the option number A is your right answer because it has spiny and sticky pollen grains. कारण तेव्हाच sticky असतील तेव्हाच ते stick होणार आहेत. Yes, because insect तेव्हाच त्यांना स्टिकी असतील तर insect can would pollinated through flowers. Right? Next, embryo sac is also known as. आता embryo sac, what is the other name for embryo sac? त्यांनी हे विचारलंय. So microgametophyte आहे का? नाही, because micro it is a male part. Microsporangium, again it is a male pollen sac, right? Male pollen sac. Next, megasporangium, it is a ovule, right? It is a female part, it has ovule. So your right answer, embryo sac, is also known as option number C, that is female gametophyte. It is called as female gametophyte. The other name for embryo sac is female gametophyte. Next question. Process in which seed formation occurs without fusion of gametes is called as. Right? यानी fusion of gametes होता है का तिथे? नाही. There is no fusion, without fusion. So what is the right answer for this question, students? First option, amphimesis. याच्यात काय होतं? Sexual reproduction होतं. Right? Parthenogenesis मध्ये काय होतं? There is no seed formation, right? Similarly, parthenocarpy मध्ये तर there is also no seedच form होणार नाहीये. So your right answer is option number C, apomixis. It is a part of asexual reproduction. Asexual reproduction म्हणजे काय होणार आहे? तिथं fusion of gametes होणारच नाहीये. So your right answer is option number C, that is apomixis. Yes. Next. डबल फर्टिलायझेशन ऑकर्स इन. आता डबल फर्टिलायझेशन कुठे आपल्याला दिसतं? ॲल्गे मध्ये दिसतं? नो. ब्रायोफाइट्स मध्ये दिसतं? नो. जिम्नोस्पर्म्स मध्ये? नो. Double fertilization occurs only in angiospermic plants. So the right answer is option number C, that is angiosperms. Next. Which one of the following pairs of plant structures has haploid number of chromosomes? आता या जे pairs of plant structures आहेत यांच्यापैकी कुठल्या याला haploid number of chromosomes असतात ते त्यांनी विचारले. तर first option, nucellus and antipodal cells. Nucellus is diploid in nature, antipodal haploid आहेत. Egg nucleus and secondary nucleus. Egg आहे haploid, secondary nucleus is diploid. Megaspore mother cell is diploid in nature, antipodal is haploid in nature. त्यांनी विचारले पेअर, दोन्ही पेअर हॅप्लॉइड पाहिजे म्हणजे दोन्ही NN पाहिजे. तो egg cell is N, antipodal is also N, that is haploid in nature. So your right answer for this question is option number D, that is egg cell and antipodal cell are the pairs of plant structure which are haploid in nature. Clear, students? Next, an organic substance that can withstand चा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? इथे survive. काय होतो इथे? Survive. Okay? Environmental extremes and cannot be degraded by any enzyme is. असं कुठलं ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे that can survive in extreme levels and कधीच ते डिग्रेड होऊ नाही शकत, त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन नंबर A, क्युटिकल. ऑप्शन नंबर B, स्पोरोपोलेनिन.
option number C, lignin, and option number D, cellulose. So your right answer is option number B, that is sporulin, which is the outer layer of the pollen, which is called as enzyme. Right? It is an organic substance that can survive in any of the extreme level. So option number B is your right answer. Clear? तर हे झालेत काही एमसीक्यूज आपण डिस्कस केले विद्यार्थी मित्रांनो ऑन द टॉपिक दॅट इज रिप्रोडक्शन इन प्लांट्स विच आर इम्पॉर्टंट ॲज पर युअर MHT CET नर्सिंग पॉइंट ऑफ व्ह्यू फॉर द अकॅडमिक इयर 2026. तर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी MHT CET नर्सिंग एक्झामसाठी कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. कुठल्या इयर साठी फॉर द अकॅडमिक इयर 2026. ऑलरेडी आपले बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. फ्रॉम 14 जुलै आपली नवीन बॅच स्टार्ट होणार आहे. एव्हरी मंडेला आपली नवीन बॅच स्टार्ट होते विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यात आपण या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन. तर विद्यार्थी मित्रांनो या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला तुमच्या एड्युकेटरशी इंटरॅक्ट करता येतं आणि आम्ही तुमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून विद्यार्थी तुम्हाला जे डाऊट्स असतील तुम्ही त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या एड्युकेटरशी डाऊट क्लिअर करू शकता. विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स तुम्हाला ₹5,000 मध्ये प्रोव्हाइड करण्यात येत आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा और एल्स यू कॅन डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून देखील तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण वर्ष ग्लोबल ऑनलाईन तुमच्या बरोबर असणार आहे. अपार्ट फ्रॉम दिस, राईट फ्रॉम पोस्ट युअर एक्झाम, तुमची एक्झाम झाल्यानंतर देखील ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये असणारे, राईट फ्रॉम द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग टू गेटिंग ऍडमिशन इन अ गुड कॉलेज, ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला प्रत्येक गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा. जे तुमचे फॅमिली, फ्रेंड अँड रिलेटिव्ह आहेत ज्यांना MHT CET नर्सिंग एक्झाम द्यायची आहे 2026 मध्ये, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचर प्रिपरेशन साठी हेल्प आउट होईल. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर अजून तुम्ही आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MHT CET नर्सिंग 2026 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. थँक्यू स्टुडंट्स.